नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण पाहणार आहेत पेमेंट बँक आणि स्मॉल फायनान्स बँक काय असतं ते. तर सगळ्यात महत्त्वाचं सुरू करण्याच्या पहिलं बालक अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे फ्री मॉक इंटरव्ह्यू सेशन्स. हे इंटरव्ह्यू सेशन्स छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जे काही इंटरव्ह्यू होतील, जे काही फीडबॅक्स असतील, हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला भेटून जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे काही पॅनलिस्ट आहेत हे सर्व पोस्ट होल्डर्स आहेत. आणि या इंटरव्ह्यू सेशनचा फायदा हा आहे, यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज पण भेटून जातील. तुम्ही जे काही इंटरव्ह्यू देचाल जेणेकरून तुम्ही सेल्फ अनालिसिस करू शकता तुमचं स्वतःचं आणि कॉन्फिडंटली तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून इंटरव्ह्यूला टॅकल करू शकता. आणि सर्व काही जे काही इंटरव्ह्यूचे मेन नोट्स आहेत हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाणार आहे. तर याचा फायदा घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, त्याच्यावर क्लिक करा, फॉर्म सबमिट करा आणि टेलिग्रामची लिंक पण असेल, टेलिग्राम जॉईन करा. जेणेकरून त्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुमचं नाव, तुमचं स्लॉट, डेट आणि टाइम हे सर्व काही मेन्शन करण्यात येईल आणि याचा तुम्ही फायदा घ्या. ठीक आहे, चला तर मग टॉपिकवर येऊया. तर स्मॉल फायनान्स बँक. स्मॉल फायनान्स बँक कोणी स्थापन केली म्हणजे किंवा कोणाच्या रेकमेंडेशन स्थापन झाली तर ते आहेत उषा थोरात कमिटी यांच्या रेकमेंडेशन स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्यात आली. स्मॉल फायनान्स बँकेचं जर लायसन घ्यायचं असेल तुम्हाला तर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 अंडर सेक्शन 22 याच्या अंतर्गत तुम्हाला स्मॉल फायनान्स बँकेचं लायसन भेटतं. ठीक आहे. स्मॉल फायनान्स बँक कोण ओपन करू शकतं? जे काही एनबीएफसीज आहेत म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स किंवा लोकल एरिया बँक जे आहेत हे स्मॉल फायनान्स बँकेसाठी अप्लाय करू शकतात. तर याचे क्रायटेरिया काय आहे स्मॉल फायनान्स बँक ओपन करण्याचा? तर सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया म्हणजे तुमचं जे मिनिमम पेडअप कॅपिटल आहे ते 200 करोड पाहिजे. आणि आरबीआयनं सर्व बँकांसाठी कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हा मेंटेन ठेवण्याचा क्रायटेरिया आहे, तो पण स्मॉल फायनान्स बँकेला ठेवावा लागतो. जर एखादी पेमेंट बँक असेल तर तिला स्मॉल फायनान्स बँकेमध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर काय क्रायटेरिया आहे? तर पेमेंट बँक जे आहे त्यांना स्मॉल फायनान्स बँकमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5 वर्ष अनुभव लागतो आणि जे काही त्यांची पेडअप कॅपिटल पेमेंट बँकेची 100 करोड आहे त्यांना 200 करोड या 5 वर्षामध्ये कम्प्लीट करावं लागेल. ठीक आहे. हा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया म्हणजे स्मॉल फायनान्स बँकेचा जे काही यांचं 75% जे काही यांची क्रेडिट लेंडिंग जे काही यांनी लोन वाटप करणार आहे त्याचे 75% हे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगला जाणार आहे. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काय आहे? तर ऍग्रिकल्चर, एमएसएमई, एक्सपोर्ट क्रेडिट, एज्युकेशन, हाऊसिंग, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्युएबल एनर्जी आणि अदर्स यापैकी कोणत्याही सेक्टरमध्ये त्यांना 75% क्रेडिट लेंडिंग देणं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया म्हणजे स्मॉल फायनान्स बँकेचा बघायला गेलं जे काही हे लोन वाटप करणार आहे त्याच्यापैकी 50% जे लोन आहे ते 25 लाखाच्या खाल्लं पाहिजे. समजलं का? आणि स्मॉल फायनान्स बँकेला ओपन करण्यासाठी जे काही प्रमोटर्स आहेत त्यांना मिनिमम 10 वर्षाचा अनुभव लागतो फायनान्स मध्ये. म्हणजे जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यामध्ये त्यांना 10 वर्ष पहिल्यांदा काम करावं लागेल, मग स्मॉल फायनान्स बँक ओपन करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर बाकी क्रायटेरिया पाहायला गेलं तर जे शेअर होल्डर्स आहेत त्यांची पेडअप कॅपिटल जर आता समजा आता मी स्मॉल फायनान्स बँक ओपन करतोय आणि माझी पेडअप कॅपिटल समजा 40% वर आहे तर मला नेक्स्ट 12 इयर मध्ये ते 26% आणावे लागेल. तर ती कशी? तर समजा माझी आता समजा 45% माझी पेडअप हे आहे शेअर होल्डिंग आहे स्मॉल फायनान्स बँकेमध्ये तर मिनिमम पहिले 5 वर्षाला तिला आणायचं आहे 40%. ठीक आहे. 40% आणायचंय त्याला. नंतर स्टार्टिंग पासून 10 वर्षाच्या मध्ये त्यांना 30% आणायचे आणि नंतर 12व्या वर्षापर्यंत त्यांना 26% आणायचे त्यांची शेअर होल्डिंग. आणि स्मॉल फायनान्स बँक ओपन करण्यासाठी जर फॉरेन एफडीआय फॉरेन इन्स्टिट्यूशन जे असतील ते ओपन करू इच्छितात तर त्यांची शेअर होल्डिंग 74% पर्यंत असू शकते. जर समजा कोणी स्मॉल फायनान्स बँकेचं 500 करोडच्या वर नेटवर्थ असेल
तर सेबीच्या नियमानुसार त्यांना 3 वर्षाच्या मध्ये लिस्ट व्हावं लागतं, म्हणजे त्यांना IPO आणावा लागतो. जर समजा कोणाचं 500 करोडच्या खाली असेल आणि त्यांना जर IPO आणायचा असेल किंवा शेअर्स मध्ये यायचं असेल तर ते येऊ शकतात का? तर हो, येऊ शकतात, त्याच्यासाठी काही नाही. पण 500 करोडच्या वर गेलं तर 3 वर्षाच्या मध्ये त्यांना IPO आणावा लागतो. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया म्हणजे स्मॉल फायनान्स बँक ओपन करण्याचा जो आहे, जे काही 25% त्यांच्या ब्रांचेस असतील ते अनबँक रूरल एरियामध्ये असावे लागतील. जिथे कुठं बँकेचं सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया म्हणजे स्मॉल फायनान्स बँक का ओपन करायला लावली, तर हे याच्या मागला जो उद्देश होता तो फायनान्शियल इन्क्लुजन. जे काही अनबँकड रूरल एरियामधले लोक आहेत त्यांना जे काही बँकिंगच्या बेसिक सुविधा आहेत ते देण्यासाठी स्मॉल फायनान्स बँकेला ओपन करण्यात आला आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं स्मॉल फायनान्स बँक पहिलं होतं 12. ठीक आहे. आणि आता एक फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आणि AU स्मॉल फायनान्स बँक यांचं मर्जर झालं 1 एप्रिल 2024 ला, जेणेकरून आता स्मॉल फायनान्स बँक देशामध्ये आहेत 11. तर या कोणत्या आहेत बघा. सगळ्यात महत्वाचं AU फायनान्स बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक, युनिटी स्मॉल फायनान्स बँक, इक्वाटास, इसाफ, सूर्योदय, उज्जीवन, उत्कर्ष, नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक, जन स्मॉल फायनान्स बँक आणि शिवालिक स्मॉल फायनान्स बँक. तर हे होतं स्मॉल फायनान्स बँक. आता आपण पाहू पेमेंट बँक काय असतं ते. पेमेंट बँक कोणाच्या रेकमेंडेशन स्थापन झाले, तर ते होते नचिकेत मोर साहेब यांच्या रेकमेंडेशन पेमेंट बँकेची स्थापना झाली. पेमेंट बँक ओपन करण्यासाठी कॅपिटल किती लागते बाबा, तर 100 करोड. 100 करोड देऊन तुम्ही पेमेंट बँक, तुमचं पेडअप कॅपिटल 100 करोड असेल तर तुम्ही पेमेंट बँक ओपन करू शकतो. पेमेंट बँक कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत येते, तर ते पण कंपनीज ऍक्ट 2013च्या अंतर्गतच येते. आणि त्यांचं लायसन हे सेक्शन 22 ऑफ बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट ऑफ 1949 याच्या अंतर्गतच भेटून जातं. ठीक आहे. तर पेमेंट बँकेचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, म्हणजे पेमेंट बँक कशासाठी ओपन केली, तर सगळ्यात महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे याचा पण फायनान्शियल इन्क्लुजन साठीच आहे. म्हणजे जे काही अनबँक रूरल एरियामधले लोक आहेत त्यांना बेसिक फॅसिलिटीज, बँकिंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्याचा यामागचा उद्देश होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेमेंट बँक जे आहेत ते फक्त डिमांड डिपॉझिट ऍक्सेप्ट करू शकतात. डिमांड डिपॉझिट म्हणजे काय, डिमांड डिपॉझिट मध्ये 2 डिपॉझिट असतात, एक करंट डिपॉझिट, करंट अकाउंट डिपॉझिट आणि सेव्हिंग अकाउंट डिपॉझिट. या दोनच गोष्टी पेमेंट बँक ऍक्सेप्ट करू शकतात. आणि त्यामध्ये जे काही येणारे आहेत ते डिपॉझिट करू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर म्हटलं आता बघा, जर पेमेंट बँक फक्त डिपॉझिट ऍक्सेप्ट करतात आणि त्यांना लोन ऍक्सेप्ट करायची परमिशन नाही, म्हणजे पेमेंट बँक जे आहेत ते लोन लेंड करू शकत नाहीत आणि डिपॉझिट पण मॅक्झिमम 2 लाखापर्यंतच ते ऍक्सेप्ट करू शकतात पर इंडिव्हिज्युअल. म्हणजे समजा जर मी आज 100 रुपये भरले, समजा 1 लाख रुपये भरले, तर मी नंतर 1 लाखच भरू शकतो. म्हणजे मॅक्झिमम 2 लाखापर्यंतच माझी लिमिट आहे पेमेंट बँकेमध्ये भरण्याची. पेमेंट बँक ATM इश्यू करतात, पेमेंट बँक क्रेडिट कार्ड इश्यू करत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेमेंट बँक क्रेडिट कार्ड इश्यू करत नाही. तर नंतर पाहत असताना बघा, पेमेंट बँक बघा लोन वाटू शकत नाही. मग म्हणसाल तुम्ही लोन वाटू शकत नाही पेमेंट बँक, फायदा कसा होणार यांचा, म्हणजे प्रॉफिट कसं होणार यांना, बरोबर. तर पेमेंट बँक जे काही यांच्याकडे डिपॉझिट येईल त्याला ते इन्व्हेस्ट करू शकतात शेअर मार्केटमध्ये म्हणा किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे बॉन्ड आहेत त्याच्यामध्ये. तर बघा पेमेंट बँक जे काही त्यांचं डिपॉझिट आहे डिमांड डिपॉझिट त्याच्या 75% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये त्यांना इन्व्हेस्ट करायचंय. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि ट्रेजरी बिल, जे की 1 वर्षाच्या ज्यांचा मॅच्युरिटी पिरियड असतो त्याच्यामध्ये त्यांना 75% यांचं डिमांड डिपॉझिट इन्व्हेस्ट करू शकतात ते. ठीक आहे. आणि पेमेंट बँक केला मिनिमम कॅपिटल ऍडिक्वसी रेशो हा 15% पाहिजे, समजलं का. नॉर्मल बँकेला 9.99% असतो. आणि पेमेंट बँकची जेव्हा नेटवर्थ 500 करोडच्या वर जाईल तेव्हा त्यांना पण 3 वर्षाच्या मध्ये
IPO ला लिस्टिंग करावं लागेल. पेमेंट बँकेला पण सेम 74% FDI इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे. तर या 6 पेमेंट बँक्स आहेत. एअरटेल पेमेंट बँक, फिनो पेमेंट बँक, NSDL पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, पेटीएम पेमेंट बँक आणि जिओ पेमेंट बँक. तर पेमेंट बँक आणि स्मॉल फायनान्स बँक सगळं ओव्हरऑल आपण जर डिफरन्स बघायला गेलो तर बघा, पेमेंट बँक नचिकेत मोर कमिटीच्या अंतर्गत आली. स्मॉल फायनान्स बँक उषा थोरात कमिटीच्या अंतर्गत आली. पेमेंट बँक डिपॉझिट ऍक्सेप्ट करू शकतात पण मॅक्झिमम 2 लाखापर्यंत, आणि स्मॉल फायनान्स बँकेला काही लिमिट नाही. ठीक आहे. पेमेंट बँक सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोन वाटप करू शकत नाहीत, आणि जे काही स्मॉल फायनान्स बँक आहे लोन वाटप करू शकते, पण त्यांचं जे 50% लोन वाटप होणार आहे ते 25 लाखाच्या खाली, आणि जे काही लोन स्मॉल फायनान्स बँक वाटप करणार आहे 75% प्रायोरिटी सेक्टर लँडिंगला द्यावं लागेल. आताच आपण पाहिलं 8 प्रकारचे प्रायोरिटी सेक्टर लँडिंग आहे. तर पेमेंट बँक ओपन करण्यासाठी पेड अप कॅपिटल 100 करोड आणि स्मॉल फायनान्स बँक ओपन करण्यासाठी 200 करोड लागते. तर हे होतं पेमेंट बँक आणि स्मॉल फायनान्स बँकेबद्दल माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.